जय शिवराय मित्रांनो, सध्या ई पीक पाहणी करणं चालू आहे आणि याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 एवढी असणार आहे। आणि या कालावधीमधील राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या पीक पाहणी पूर्ण करायची आणि जे शेतकरी पीक पाहणी पूर्ण करणार नाहीत तर त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। तर कोणकोणत्या प्रकारचं नुकसान होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पीक विमा मिळणार नाही जर तुम्ही तुमची पीक पाहणी वेळेवर पूर्ण नाही केली तर। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला 7/12वर तुमचं जे काही क्षेत्र आहे हे पूर्णपणे पडीक दिसणार आहे, तुमची 7/12 कोरी ग्राह्य धरली जाणार आहे। त्याच्यानंतर 7/12च्या निगडीत ज्या काही योजना असतील, ज्या काही सुविधा असतील त्या कोणत्याही प्रकारच्या योजना ह्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, ते सर्व शेतकरी याच्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलं नाही तर त्या शेतकऱ्यांनी आजच आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या। त्याच्यानंतर पिकासाठी तुम्हाला खरेदी व विक्री करता येणार नाही। आता ही खरेदी विक्री म्हणजे काय असतं, आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल, सोयाबीन जर तुम्हाला विक्री करायचं असेल तर तुमच्या 7/12वर त्याची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे, तर तुम्ही ती 7/12 हमीभाव केंद्रावर विकू शकता। त्याच्यानंतर आता येणारं जे काही पीक आहे ते म्हणजे हरभरा पीक, आणि हे हरभरा पीक तुम्हाला विकण्यासाठी नाफेडवरती तुमच्या 7/12वर त्याची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि तुमची जर नोंद नसेल तर तुम्हाला त्या नाफेडवरती हमीभाव केंद्रावरती तुमचं ज्या हरभरा विकता येणार नाही। त्याच्यामुळे जे काही शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपलं ई पीक पाहणी केलं नाही, पीक पेरा पूर्ण भरला नाही, तर त्यांनी 15 जानेवारी 2024 पर्यंत आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या। त्याच्यानंतर भविष्यात जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं, पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, तर तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे ई पंचनामे या ठिकाणी होणार नाहीत, याचीसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। त्याच्यानंतर कर्जाचं प्रकरण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नवीन पीक कर्जसुद्धा घेता येणार नाही, ही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये। आणि जर तुम्हाला नवीन पीक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्या 7/12वर त्या पिकाचा 7/12 अर्थातच पीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्हाला नवीन पीक कर्ज घेता येते। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय पिकाला अनुदान मिळत असतं ते अनुदानसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही, कारण आपण पाहिलेच असेल कापूस व सोयाबीन अनुदान याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी पूर्ण केली होती आणि ज्या शेतकऱ्यांच्या 7/12वर ई पीक पेरा नोंदवला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच अनुदान भेटलेलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी पूर्ण केली नव्हती तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर मित्रांनो, जे काय उर्वरित शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची वाट न बघता आजच आपली ई पीक पाहणी करून घ्या। आता ई पीक पाहणी कशी करायची, तर ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। आता ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्ही ज्या गटामध्ये ई पीक पाहणी करणार आहेत तर त्याच गटामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे। जर तुम्ही घरी बसून ई पीक पाहणी करत असाल तर तुमची ई पीक पाहणी होणार नाही, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये नवीन बदल करण्यात आले आणि ज्या गटामध्ये जासाल तुम्ही तिथलंच लोकेशन त्या ठिकाणी तुमचं ग्राह्य धरले जाणार आहे। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती। ई पीक पाहणी याच्याविषयी जर तुम्ही नाही केले तर तुमचं कोणकोणतं नुकसान होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर ई पीक पाहणी करताना काही अडचणी असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।